तर नमस्कार मंडळी, तुम्हाला तर माहित आहे की काल माझा वाढदिवस होता आणि ज्यांनी ज्यांनी इंस्टाग्राम, युट्यूब, फेसबुकला शुभेच्छा दिल्यात, वन बाय वन त्यांना रिप्लाय देणं शक्य नाही मला. त्यामुळं खूप सगळ्यांचं खूप खूप मनापासून आभार. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की वाढदिवसाच्या सुरुवातीला म्हणजे आदल्या दिवशी सासूबाई सासरे आले होते माझ्या लाडक्या जावयासाठी केक घेऊन. आणि 12 वाजून 10 मिनिटांनी मला त्यांनी केक कापला. केक तिने सरप्राईज आणला होता, म्हणजे इथं आले होते मला माहित होते, पण हिने जाऊन गावात जाऊन केक घेतला. मग मला माहित फिरायला झालं, म्हणून गेलतो हा, आम्ही सगळे. मग मला माहित झालं की बाबा माझा वाढदिवस आहे. मला काय माहित पण नव्हतं ते केक वाढदिवस आहे, बघितल्यावर ना यांनी विचारलं कुणाचा, मग यांची टोप पेटली माझा वाढदिवस आहे. आणि मग झालं कसं, मग रात्री केक कापला. खूप खूप म्हणजे असं माझं नशीब आहे. आणि दुसऱ्या दिवशी आमचे विचरणीचे डेनिम मल्टीब्रँड आपलं शोरूम तर तुम्हाला माहिती आहे सगळं, ते त्यांचे मालक दीपक दादा प्रत्येक आमच्या चांगल्या गोष्टी हा, चांगल्या गोष्टीत असतात. वाईट ह्याच्यात पण असतातच, पण चांगल्या गोष्टीचा एक मोका त्यांनी सोडत नाही. सोडत नाही. आणि तिने पण मला म्हणाल शॉपवर या, पण नाही, नको म्हणलं, मला शॉपवर येण्याचं म्हणजे माझी मनस्थिती नाही आहे म्हटलं. तर ते कामावरनं वेळ काढून 5 मिनिटं आलेत आणि 5 मिनिटात मला येऊन केक देऊन गेले की तुम्ही संध्याकाळी सगळेजण कापा. तुम्ही थांबा म्हणलं केक कापायला, तर नाही थांबले. मग तसाच दिवस राऊंड झाला आणि संध्याकाळी सकाळपासून हिचा भाऊ फोन लावायला, म्हणजे माझा महिना फोन लावायलाय, आंबू कुठं आहे, आंबू कुठं आहे. तर मी म्हटलं हिला साड्यांचे गिराईक लागले. मग मी म्हटलं बोल की, म्हटलं काय आहे. तर त्याला हिला सांगायचं होतं की मी येणार आहे आणि हिला दिवसभर गिराईक, त्यामुळे त्या संग काय बोलताच आलं नाही. आणि संध्याकाळी ही म्हणते चला तुम्हाला काहीतरी बाहेर खायला देतो. तर खायला देतो म्हटल्यावर बाहेर निघायला आणि आमच्या मेहणे सरकार यायला, मेहणे सरकार आणि मेहणे सरकारची बायको. तर म्हणजे कोणतरी आपल्या या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी एवढ्या लांबून प्रवास करून येते, म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचा आनंद कुणासाठी एवढा महत्वाचा आहे हे बघून किती मला भारी वाटते, म्हणजे आपल्याला भारी वाटते. तर 9 तासाची शिफ्ट करून, त्याचं काम सुद्धा हार्ड आहे, 9 तासाची शिफ्ट करून माणूस 45 किलोमीटर गाडी चालवत मला सरप्राईज द्यायला येतोय. आणि सकाळी उठून 5 ला उठून तो आणि आता परत घरला जातोय. म्हणजे आपण काय मिळवले, आपण सासरवाडीकडून सोन्या नाण्याची अपेक्षा करतोय, पैशांची अपेक्षा करतोय. पण सोनं नाणं पैसा हे स्मशानात जायच्या अगोदर सगळं गळून पडतंय. पण हा जो मान आहे, हा जे प्रेम आहे, ते आपल्याला वरपर्यंत येते. त्यामुळं सासरवाडीकडे अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा या सोन्यासारखी माणसं आहेत आपल्याकडे, ही अपेक्षा ठेवा. अशी माणसं मिळवा तुम्ही. काल तर रात्री मम्मी पप्पानी कापल्यालीतच, पण मम्मी पप्पा त्यांनी घरात पोहोचल्याबरोबर तो काम करून जे निघलाय तो बरोबर आणि सरप्राईज द्यायला भाऊजी लागला. हायच असतो मी तेवढा आणि जावई कौतुकाचं, म्हणून येते आता.